ही त्यांची कल्पना खरंच खूप छान आहे की विद्यार्थ्यांना जर आपण प्रोत्साहन केलं आणि त्यांचं जर कौतुक केलं तर ते नक्कीच पुढे जाऊन त्यांना सुद्धा धीर वाटतो की आपण केलेल्या कामाचं म्हणजे आपल्याला फळ भेटते आणि ते तसंच पुढे काम करत जातात. माझं आयुष्य म्हणजे मलाच याच्याबद्दल काही कळत नाहीये कारण की जी मानवीय हत्या माझ्या वडिलांची झाली त्याच्यातून हे दुःख आमच्यासाठी खूप मोठं होतं आणि त्यातच माझं एज्युकेशन त्यामध्ये 12वीची परीक्षा असेल नीटची असेल माझी नीटची तयारी तर आधीपासून चालू होती पण 12वीची बोर्डची एक्झाम होती त्याचा अभ्यास तर लास्टचे 2 महिनेच म्हणजे ते पण माझ्यासाठी अपुरे होते कारण की जे वडिलांचं दुःख होतं सर्वांनी बोलवलं तिथं जाणं कारण की त्यांनी ती आत्मीयतेने बोलवलं आणि आपण तिथे नाही जायचं हे आम्हाला वेगळं वाटायचं म्हणून आम्ही जे बाहेर मोर्चासाठी असलं मी ज्यावेळेस पुस्तक उघडायचे त्यावेळेस मला माझ्या वडिलांचा चेहरा दिसायचा कारण की त्यांनी आज आमच्यासाठी खूप काही आज आम्ही इथे आहोत आणि सर्वांची ओळख झाली की त्यांच्यामुळेच म्हणायला हरकत नाहीये कारण की त्यांनी जी समाजातली म्हणजे समाजातील लोकांना पुढे नेलं गाव सुधारलं अशा प्रत्येक गोष्टी आहेत त्यांची जी झालेली हत्या आहे ते दुःखाचा डोंगर आमच्या देशमुख कुटुंबियांना नाही तर गावासाठी खूप मोठा होता पण या महाराष्ट्राने दिलेली साथ त्याच्यामध्ये माझे तर अभ्यासात कसलाच मन लागत नव्हतं पण एकीकडे कुठेतरी विचार केला तर वाटायचं की बाबा सोबत नाहीये त्यांच्याशिवाय जीवन जगणं खूप अवघड आहे पण नंतर जी तुम्ही दिलेली आम्हाला साथ आहे आणि मला सतत वाटायचं मी जर अभ्यासात वेळ दिला तर माझ्या वडिलांना न्याय मला मिळवून द्यायचा त्याच्यामध्ये मी कुठेतरी कमी पडेल आणि ज्यावेळेस तुमच्या सर्वांचा हात आमच्या हातात आला तुम्ही चाचाच्या आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलात मला त्यावेळेस मी कुठेतरी वाटलं की माझ्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्व आहोत सर्वजण आणि तुम्ही तर म्हणजे अशा आमच्या पाठीमागे आहात की तुम्ही आमची साथ कधीच सोडणार नाही हा विश्वास मला आहे जसं न्याय व्यवस्था नाही तर आमच्या पुढील वाटचालीसाठी जे माझे लहान भावंड आहेत त्यांना सुद्धा तुमची खरंच खूप गरज आहे जसं तुम्ही आजपर्यंत आम्हाला साथ दिली तशी आमच्या पुढील आयुष्यात देखील तुम्ही साथ द्या मी तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला विश्वास देते की जसं तुम्ही आमच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या डोळ्यात कसं आमच्याबद्दलचं स्वप्न होतं त्यांना आम्हाला पूर्ण मोठं झालेलं पाहायचं होतं पण आमच्या आयुष्यात ही वाट आमच्या आयुष्यात हे आम्हाला देखील वाटलं नव्हतं कारण की आमचे जे स्वप्न होते त्यांच्याबद्दल त्यांच्या डोळ्यात जे आमच्याकडून त्यांनी पाहिलेलं स्वप्न होतं आणि आम्हाला ते स्वप्न पूर्ण करून दाखवायचंय आम्ही ते नक्कीच पूर्ण करून दाखवू पण या वाटेवर आम्ही असू की ते आमच्या त्या स्वप्नामध्ये नसतील पण वडीलधाऱ्या व्यक्ती चाचा वडील गेल्यानंतर चाचा आणि तुम्ही सर्व वडीलधारे जे लोक आहात त्यांनी माझ्या वडिलांच्या नंतर तुम्ही खरंच मला खूप साथ दिली त्याबद्दल मी तुमचे खरंच आभार मानते आणि सक्सेस म्हणजे मला असं वाटतं की सक्सेस एक अशी गोष्ट आहे की ती संकटानेच पूर्ण होते संकट म्हणजेच सक्सेस संकटातूनच आपण शिकतो की आपल्याला पुढे कसं जायचंय आणि संकटांना आपण खरंच तोंड दिलं पाहिजे कारण की जर आपण त्या संकटांना तोंड नाही दिलं तसंच घाबरून घरात बसलो आणि त्या संकटाची जर भीती बाळगली तर त्या संकटांना काही अर्थच राहत नाही जर त्या संकटांना आपण पूर्ण केलं तर जी शक्ती आहे जो देव आहे तो आपल्याला संकट पाठवतच असतो आयुष्यात संकटांनी पूर्ण भरलेले पण त्याच्यातून संकट झाल्यानंतर तर आपण विचार करत बसतो की हे संकट आलंय मला खूप मोठे की त्याचा विचार करत बसतो तर आपल्याला पुढे जाण्याचा मार्गच काही दिसत नाहीये पण त्या संकटातून आपण काही पॉझिटिव्ह गोष्टी घेतल्या की हे संकट आलं आणि संकट असे नसतात की ते कधीच पूर्ण होत नाही संकटातून आपण नवीन काहीतरी शिकलो तर ते संकटही आपल्याला खूप छोटे वाटतात माझं जे यश आहे ते माझ्या वडिलांमुळे आणि तुमच्या सर्वांच्या साथीमुळे माझ्या वडिलांबद्दल तर आज फादर्स डे आहे मी सर्व वडीलधारा मान्यवरांचे पितृदिनाबद्दल हार्दिक शुभेच्छा पण खास करून मी माझ्या वडिलांना आज ते जिथे कुठे असतील खरंच मला या गोष्टीचा ज्यावेळेस लोक भेटायला येतात ते सांत्वन करतात पण ते आजीला ते समजून सांगताना एक वाक्य म्हणतात की आता तुम्हाला सावरावं लागेल तुम्ही
मोठे होते ते छोटे झाले असं समजून चला, पण त्या गोष्टीचं मला कधीतरी वाईट वाटतं आणि रागही येतो म्हणायला हरकत नाही. कारण की मला असं वाटतं की माझे वडील जे लोक म्हणतात की ते यायच्या वाटेला परत गेले नाहीयेत, पण या गोष्टीवर मला आतापर्यंत कधीच म्हणजे विश्वासच नाही बसला की ते परत यायच्या वाटेवर गेलं. त्यावेळेस लोक कसं म्हणतात त्यावेळेस मला खरंच राग येतो आणि मला आता देखील वाटतं की माझे वडील तुमच्याच इथे सर्वांमध्ये कुठेतरी बसलेले आहेत. मला त्यांचा सतत तो अप्सरा चेहरा आठवतो आणि सतत वाटतंय की ते नक्कीच ते आपल्यातून गेले नाहीयेत, ते आपल्या सोबतच आहेत. माणूस शरीर रूपाने आपल्या सोबत असण्यापेक्षा तो आपल्या मनामध्ये आपल्या आणि त्यांच्या विचाराने आपल्या सोबत असला पाहिजे. आणि माझे वडील असे एक व्यक्तिमत्व आहे माझ्यासाठी तरी की मी त्यांना कधीच विसरू शकत नाही. त्यांनी आमच्यासाठी खूप काही केले आणि त्यांना मी आज या ठिकाणाहून हॅपी फादर्स डे सांगण्याची माझ्या मनापासून मी त्यांना पितृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि तुम्ही सर्वांनी इथे मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्यापेक्षा म्हणजे मार्क्स मी पुढे असतील, प्रत्येक विद्यार्थ्याला हेच वाटत असतं की माझं कौतुक झालं पाहिजे आणि तसं तर तुम्ही सर्वांनीच माझं भरभरून कौतुक केलं, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आणि माझ्यापेक्षा जास्त आणि कमी मार्क्स आलेल्या विद्यार्थ्यांचे देखील मी कौतुक करते. कारण की मार्क्सने आपण कधीच मोठे होत नाही. मार्क्स ही आपल्या जीवनातील एक पायरी असते. माणसाकडे माणुसकी असली पाहिजे तर आपण आपल्या आयुष्यात पुढे जाऊ. जसं की सक्सेस कधीच आपल्याला एक आपण टप्पा पूर्ण केला की सक्सेस भेटत नाही. जसं आपल्याला हार बनवायचा असेल तर तुला पुन्हा एकत्र करून हार बनवावा लागतो. तसं सक्सेसचा जर आपण स्टेप बाय स्टेप गेलो तर सक्सेस आपल्याला हा नक्कीच मिळेल. ही आई वडिलांचं एक असं असतं की त्यांनी ते त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी ती त्या टाइम मधून गेलेले असतात, म्हणूनच ते आपल्याला सांगत असतात की तू असं करू नको तसं करू नको. म्हणजे ज्यावेळेस मी कोणाला एका वडिलांना आणि त्यांच्या लेकीला बघते त्यावेळेस मला खरंच माझ्या वडिलांची खूप आठवण येते. त्यांच्याकडे टाईम नव्हता आम्हाला द्यायला, पण त्यांनी जितक्या वेळ घरी असायचे त्यावेळेस सतत आमच्या आनंदात त्यांनी म्हणजे तो आनंद आमच्यासाठी खूप वेगळा होता. मी आज एवढंच सांगते की त्यांनी तर आम्हाला कधी मायेने पुरवायला नाही, कारण की त्यांच्याकडे तो वेळ नव्हता. आणि ज्यावेळेस त्यांनी चांगल्या गोष्टी सांगितल्या, त्यांनी सतत सांगितलं की आपल्यापेक्षा उंच असणाऱ्या लोकांना बघण्यापेक्षा जे आपल्यापेक्षा लहान आहेत, जे कुटुंबात लोक राहतात त्यांचं जीवन किती वेगळं, ते प्रत्येक आनंद त्यांचा आनंद असतो छोट्या छोट्या गोष्टी. आणि आपण जे नाही त्याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याच्यामध्ये खरंच समाधान आणि सुख मानलं पाहिजे. त्याच्यातच खरं आपला आनंद आहे. त्यांच्या त्या गोष्टी त्यांचे ते विचार आम्हाला सतत